यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. मामा आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू व्हेरी मच डीजे आणि धन्यवाद मंगेश. आणि जाऊया मॅचच्या दिशेने दीपक फडके यांच्याकडे, जी फ्रेश लॉट्स बी पोल मधून पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आणि दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. आणि दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. ज्या संघाचा 12वा खेळाडू नसेल तर मात्र त्या संघाला दंडित केलं जाणारी सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला जाऊया दीपक फडके यांच्याकडे. मॅच असेल, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. इथून मात्र विनंती येते, दोन पंच मैदानामध्ये. शिवताजी वाघमारे देवत, सँडी पालकर केवाळे हे पंचाचे 12वा खेळाडू या ठिकाणी त्वरित पाठवा. अन्यथा 2 रनची पॅनल्टी असणार, याकडे लक्ष असू द्या. वाल संघ आपला 12वा खेळाडू त्वरित पाठवून द्या. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचे आयोजक संजयजी पाटील आणि दीपक या ठिकाणी पाहू शकाल आमचे गावदेवी आंबिवली संघाचे पुरस्कर्ते आमचे वासुदेव शेळके मामा यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत आमचे केतन गरत आंबिवली वांगणी यांनी पुरस्कृत केलेला संघ या ठिकाणी गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली. वासुदेव मामा आणि केतन भाई आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या समेत दत्ता शेळके अदई यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. डीसीसी मोरबे संघाचा आक्रमक खेळाडू प्रणय उलवेकर अर्थात बिट्टू याचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्याचं देखील हार्दिक स्वागत. चला मॅचला होते सुरुवात. 12वे खेळाडू आपण त्वरित या आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवावी विनंती. खूप जास्त वेळ खर्च केला गेलाय, याकडे लक्ष असू द्या. वोडाफोन वाल संघ, कारण अगोदरच जर आपण पाहिला आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि उद्घाटन सोहळा जर आपण पाहिला एकंदरीत थोडासा उशिराने सुरू झाला, परंतु संघ देखील पहिली मॅच संपल्यानंतर संघाने देखील वोडाफोन वाल संघ देखील थोडासा उशिराने आलाय, त्यामुळे आपण सहकार्य करावी विनंती. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा त्वरित. आपला अतिरिक्त खेळाडू देखील या ठिकाणी पाठवून द्या. 12वा खेळाडू आलाय वोडाफोन वाल संघाचा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज करण घुंसलकर पहिली षटक फेकण्यासाठी सज्ज असणारे. गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी गोलंदाज करण घुंसलकर. तर चला सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवा. चांगले योगदान जाणता राजा चषक 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. चांगले योगदान संपूर्ण खानाव ग्रामस्थांचे या स्पर्धेला आपण पाहताय आणि सर्व खेळाडूंचं देखील चांगले योगदान. सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईकवर खेळणारे सज्ज असणारे आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख राहिली सातत्याने. आज बी पोल आणि चांगल्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. इथे मात्र जे ब्लॅक स्क्रीनचा पडदा आहे सीमारेषे लगत लावलाय, त्या पडद्याला कोणी पाय लावू नका. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला जो पडदा आहे ब्लॅक काळ्या कलरचा तो त्या ठिकाणी फोल्ड केलाय, तो सोडा त्वरित. थँक्यू, धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की आपण सहकार्य करा. प्रेक्षक वर्ग, मायबाप, तुमच्या मुलेची स्पर्धा यशस्वी होईल, तुमच्या मुले स्पर्धेला आनंद मजा येईल, त्यामुळे तुमच्या सहकार्याची खूप अपेक्षा आमच्या आयोजकांना. सलामीची जोडी मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज असणारे स्ट्राईकवर खेळण्यासाठी सज्ज असेल प्रदीप मुंबईकर. नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज आकाश घरत. प्रदीप मुंबईकर, आकाश घरत ही जोडी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती
करण घोनसोलकर. तर चला स्पीड करा. 20 मिनिटं या ठिकाणी टायमिंग लावण्यात आलाय. पहिला चेंडू पडल्यानंतर दोन्ही 12वे खेळाडू लक्ष द्या. 4 ओव्हरसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी असेल. अतिरिक्त वेळ खर्च केला गेला तर तुमचा एक क्षेत्ररक्षक 5व्या षटकामध्ये इनसाइड द सर्कल असणार याकडे लक्ष असू द्या. थोडं फास्ट करा वहाल संघ. कारण 2 चेंडू चॉईस करून ठेवा. गेल्यानंतर परत 10-15 मिनिटाचा वेळ घेऊ नका. हे आयोजकांच्या वतीनं जे सांगणे येते ते आम्ही तुमच्यापर्यंत सांगत असतो. कारण प्रत्येक खेळाडू चौकार गेला षटकार गेला की बॉल का चेक करतात ते अजून आम्हाला समजलं नाही. विशाल पाटील सर तुम्ही पंच आहेत तर ते तसं का केलं जातं? नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं गोलंदाजी मार्क वरती करण घनसोलकर, स्ट्राईक वरती प्रदीप मुंबईकर, नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज असणारे आकाश घरत ही जोडी मैदानामध्ये. 20 मिनिटाचा टाइम अलर्ट इथून मात्र केला जाईल. पहिला चेंडू फेकल्यानंतर आणि दोन्ही 12वे खेळाडूने या ठिकाणी ऑन करून या ठिकाणी पंचांचा इशारा गेम ऑन. पहिला चेंडू फेकला जाईल आणि पहिल्या षटकाचा शुभारंभ होत असताना वासुदेव शेलके आई गावदेव 11 आंबिवली संघ मैदानामध्ये खेळतोय. संघाचे पुरस्कार आपण व्यासपीठावरती पाहताय. कोर्ली संघाचा आक्रमक खेळाडू स्वप्नील शेलके यांचे पिताश्री तुम्ही पाहताय. त्यांच्या माध्यमातून हा संघ पॅक करण्यात आलाय. नयन दर्णेकर त्यानंतर या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्क मध्ये पहिला चेंडू फेकला जातोय. टाइम देखील अलर्ट. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने दिशा दिल्या. स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. 2 क्षेत्र वेगाने येतील पण चेंडू सीमा पार. पहिल्या चेंडूवरती वेलकम टू 4. अगदी दमदार फटका. फक्त ताकदीऐवजी युक्तीचा वापर केला. चेंडूला येऊ दिलं आणि त्यानंतर लेट कट मध्ये हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला आणि ही चांगल्या फलंदाजी ओळख तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. सुंदर कामगिरी. वोडाफोन वहाल संघ अनेक वर्ष या क्रिकेटच्या पटलावरती सुंदर कामगिरी करणारा संघ म्हणून ज्या संघाची ओळख राहिली आणि इथे मात्र करण घनसोलकरच्या वरती पहिल्या चेंडूत आक्रमण देखील पाहायला मिळाला. 5 षटकांची मॅच मैदानामध्ये नक्कीच क्रिकेट पासून दूर वरती गेला आणि लेदर क्रिकेट वरती ज्याने लक्ष केंद्रित केलं ऋषी घरत याला देखील टीम मधून खेळताना आपण अनेक वेळेला पाहिलंय. क्षेत्ररक्षक ऋषी नाईकला आपण पाहिलं आणि यावेळेस सुंदर झेल निलेश गाताडेचं पहिल्या चेंडूमध्ये चौकार त्यानंतर विकेट. तर दीपक आपण या ठिकाणी पाहतो आमचे पांडू यांचे या ठिकाणी आगमन झालं. आमचे दामू पाटील असतील, बँजो मास्टर चंद्रकांत जाधव यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. फलंदाज बाद झाल्यानंतर तुम्हाला थांबण्याची मुभा नाही. लगेच नौका खेळाडू मैदानामध्ये पाठवायचे ही विनंती येते. चला नेक्स्ट मॅच वाघेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जय गणेश्वर धानसर संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. नक्कीच तुषार ओरजी यांचा संघ असणार आहे आणि जय वाघेश्वर हरिग्राम म्हटलं की सोपान मात्रे. तसेच दीपक आपण या ठिकाणी पाहताय आदई क्रिकेट संघाचा एक दमदार फलंदाज दत्ताला देखील आपण व्यासपीठावरती पाहतो. दत्ता आपलंही सहर्ष स्वागत. अधीर भगत मैदानामध्ये. चला फलंदाज थोडं फास्ट या. एक फलंदाज बाद झाल्यानंतर अगदी तुम्ही जास्तीचा वेळ खर्च करू नका. थोडे फास्टली क्विकली मैदानामध्ये या कारण 20 मिनिटाचा अवधी आहे. ज्यावेळी तुम्ही क्षेत्ररक्षण करा त्यावेळी देखील असं टाइमपास करू नका. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय त्यानंतर विकेट. करण घनसोलकर एक सुंदर गोलंदाजी राहिली. व्यावसायिक खेळाचा भरपूर सारा अनुभव या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतोय. हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश पाटील त्यांच्या समेत नवनाथ भाई आणि माजी उपसरपंच या ठिकाणी नरेश जाधव यांचंही आगमन झालं. आपलंही सहर्ष स्वागत. थोडं फास्ट करा. पंच तुम्ही देखील ऑन करा फलंदाजांना. याच्यावरती काय करायचं तुम्ही सांगा. गोलंदाजी मार्क वरती करण घनसोलकर. सुंदर चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळतोय चेंडू. चांगली फिरकी या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूमध्ये चौकार त्यानंतर विकेट त्यानंतर डॉट चेंडू आपण पाहताय. एक सुंदर गोलंदाजी करण घनसोलकरची राहिली.
तर सुदेश सालुंके चला लावा तिथेच गाडी या. गोलंदाजा अधीर बघत खेळण्यासाठी सज्ज असणारे शरीरापासून दूरवरची गोलंदाजी केली जाते आणि इथून मात्र हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळाला. हे षटक समाप्त झाल्यानंतर आयोजकांच्या वतीने एक महत्वपूर्ण सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल, त्याचं सर्वांनी पालन करा. पंचांचा इशारा बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, अवांतरसाठी चेक केले जाईल. जी वाहनं आपण मैदानाच्या वरती लावलेत ती सर्व वाहनं आपण काढा तो रस्ता 5 मिनिटांमध्ये बंद करण्यात येईल. त्यानंतर तुमची वाहने निघू शकणार नाही. 2 व्हीलर 4 व्हीलर रिक्षा जे काही तुमच्या वाहनं असतील ते एक शेतामध्ये खाली पार्किंग आहे तिथे ठेवा लवकर, कारण रस्ता बंद झाला तर पुन्हा ओपन होणार नाही, याकडे लक्ष असू द्या. चेक केलं जाईल या ठिकाणी. सुंदर गोलंदाजी आपण पाहिली आणि इथे मात्र हा चेंडू पंचांचा इशारा देखील येईल. अवांतरचा इशारा आला पंचांचा. व्हाईट बॉल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. कारण चेंडू बाहेर पिच झालाय त्यानंतर आतमध्ये आलाय, त्यामुळे हा चेंडू अवांतर घोषित केला गेलाय. पिचिंग खूप महत्वाची असते चेंडूची आणि अवांतरचा इशारा आलाय. 5 धावा धावफलकावरती. करण गन्सलकर स्लोवर चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, चेंडू खाली, झेल पकडेल का? आणखी एक धक्का वडाफून वाहल संघाला 5 या आकड्यावरती दुसरा फलंदाज बाद. आर्यन पाटील अगदी सुंदर झेल पकडला. ये युवा खेळाडू या टीम मधील आपण पाहत आहे. 5 धावा 2 विकेट वडाफून वाहल संघाची ही धावसंख्या आपण पाहता. पहिल्या मॅच मध्ये देखील 34 धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ही मॅच सुरू झाली बी पूल मधील दुसरी लढत आणि पहिलं षटक फेकत असताना करण गोन्सलकरची सुंदर कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर जी वाहन आहे ती काढा ही विनंती येते. गोलंदाज करण गन्सलकर. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. पुढील ओव्हर मध्ये तुम्हाला पारितोषिक पाहायला भेटेल. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलाय आंबेवली टीमच्या सर्व गोलंदाजांना. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असणारे हे षटक फेकण्यासाठी. रोहित चिर्लेकर नौका खेळाडू मैदानामध्ये. करण गन्सलकर चेंडू फेकण्यासाठी सज्ज. नो बॉल आणि या चेंडूवरती येतोय दमदार फटका. 4+1 5 धावा मिळतील या चेंडूवरती आणि 5 धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय. एकूण धावफलकाची धावा लागल्या गेल्या 10 धावा धावफलकावर. फ्री हिट चा चेंडू असणारे एक अव्वंतर चेंडू फेकलाय. 2 यश मिळालेत करणला, परंतु इथे मात्र हा चेंडू अतिशय फ्रंट फूटचा नोंद तुम्हाला पाहायला मिळाला. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 10 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा हा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर बोलतोय. सुंदर गोलंदाजी राहिली आणि इथे मात्र चेंडू जाईल डॉट. परंतु हा देखील आपण जर पाहिलं तिसऱ्या पंचांकडे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. केतन शेट घरट वांगणी या संघाचे पुरस्कार त्यांच्यामध्ये विकेट हॅट्रिकसाठी 2000 आणि फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलाय फलंदाजी करणाऱ्या संघानं. आता मात्र तुमच्याकडे रिव्ह्यू नसणार आहे. एकच रिव्ह्यू होता तो देखील गमावलाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. बॅटची कडा. सुंदर क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिलाय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या गेल्या 10. 2 विकेट आणि पहिल्या षटकासाठी तब्बल वेळ देखील खर्च केला गेला तब्बल 7 मिनिटाचा अवधी.
बघा फलंदाजी करणाऱ्या संघ तुम्हाला एक अवांतरसाठी रिव्ह्यू आहे आणि एक बिमरसाठी. अवांतर म्हणजे वाईटचा रिव्ह्यू तुम्ही गमावलाय, फक्त बिमरसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. चला एकच रिव्ह्यू आहे. संडी पालकर सर्व माहिती पुरवतील. इथे मात्र आमच्यापर्यंत माहिती आली ती तुमच्यापर्यंत पोहोचवली, परंतु संडी पालकर सरांनी माहिती दिली की सिंगल सिरीज साठी फक्त 3 सामन्याच्या मॅचेस तुमच्या पकडल्या जातील, याकडे लक्ष असू द्या. क्वालिफायर मॅचेस. गोलंदाजी मार्कवरती प्रमोद पाटील, वेगवान गोलंदाज ह्या टीमचा राहिलाय. अगदी सुंदर गोलंदाजी, स्लोवर फिंगर रोलअप केलंय. ऑफस्टिक वरून चेंडू थोडासा आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, 2 विकेट राहिल्या करण गोन्सलकरच्या नावावरती. आणि इथे मात्र सुंदर प्रयत्न करीत असताना गोलंदाज प्रमोद पाटील. फलंदाजीमध्ये एक चांगली लयबद्ध फलंदाजी करावी लागणारे वडफण वाल संघाला. आणखी एक स्लोवर चेंडू फेकला गेलाय. बॅटच्या मिडल मध्ये चेंडू येतो. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, पण क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जाईल सीमा पार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. अगदी चेंडू बॅटच्या रेंज मध्ये आला आणि त्यानंतर चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकारासाठी 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ही महत्वपूर्ण मॅच मैदानामध्ये तुम्ही पाहताय. अतिशय चांगली मॅच. बी पोल मधील पहिला सामना आंबिवली विपक्ष वडाफन वाहल. वासुदेव शेलके 11 गावदेवी आंबिवली संघ मैदानामध्ये खेळतोय आणि चांगली दमदार कामगिरी या टीमची सातत्याने राहिलंय. आणखी एक चेंडू थोडीशी लेंथ पाठीमागे खेचली, त्यानंतर चेंडू स्लोवर पद्धतीने पाठीमागे फेकल्यानंतर बॅटरचं टायमिंग जुळलं नाही. चेंडू फेकला जातो डॉट. निर्धाव चेंडू सांगतं पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्यात. प्रमोद पाटील या गोलंदाजानं 16 धावा धावफलकावरती. P2चा दुसरं षटक मार्गस्थ असताना आणि इथे मात्र तोच प्रयत्न केला जातोय धावा बनवण्यासाठी. लेटकटचा फटका. नितीन पाटील चेंडू घरी आलेत. कोणतीही चुकी केली नाही. चेंडू आणखी एक डॉट फेकला जाईल आणि एकंदरीत पाहिलं 4 चेंडूची फेकी 6 धावा 16 धावा धावफलकावरती. दुसऱ्या चेंडूमध्ये जरी षटकार आला तरी माझ्यामध्ये क्षमता आहे कमबॅक करण्याची आणि तो कमबॅक पाहायला मिळतो या ठिकाणी गोलंदाज प्रमोद पाटीलचा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. अगदी वेगाने षटक फेकले जाते प्रमोद पाटीलच्या माध्यमातून. स्लोवर चेंडू उडवलाय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल का, पण क्षेत्ररक्षकापासून दूर वरती राहिलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघ धावून पोहोचला 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. हरियान पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तर थोडं स्टार्ट घेण्यासाठी करून कानमंत्री देण्यात आला, पण तेवढं चांगली फटकेबाजी देखील फलंदाज जर पाहिला सलामीला गेलेला फलंदाज आकाश घरत फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. आणखी एक दमदार आणि पॉवरफुल हिट. चेंडू जाईल सीमा पार. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 ओव्हर मध्ये धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या 24 धावा. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 9 मिनिटांमध्ये तुम्ही 2 षटकं फेकलेत. येणाऱ्या 11 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं फेकायचे आहेत, त्याकडे लक्ष असू द्या आंबिवली संघ. वेळ कोणासाठी थांबत नाही, वेळेसाठी प्रत्येकाला थांबावं लागतं. त्यामुळे तुम्ही अतिरिक्त वेळ खर्च करू नका ही तुम्हाला विनंती. केतन शेठ घरत यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 2000चा पारितोषिक. संघाचे पॅकर्स केतन शेठ घरत यांचा देखील विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण घनसोलकर षटक फेकण्यासाठी आलाय. वैयक्तिक दुसरं सांगवी 30 षटक फेकण्यासाठी सज्ज असणारे करण घनसोलकर. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा 2 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्या आणि इथे मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न.
मागील ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या गेल्या प्रमोद पाटील या गोलंदाजानं आणि या षटकामध्ये काय रणनीती असणार आहे. अगदी सुंदर पहिला चेंडू फेकला जातोय आणि या दोन्ही बाजूने चेंडू कसे फिरवावे याचं उत्तम उदाहरण करण गोंसलकर देत असताना अनेक व्यावसायिक संघामधून खेळण्याचा अनुभव असणारा खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि त्यानंतर आज आंबिवली गावाचं प्रतिनिधित्व करीत असताना सुंदर गोलंदाजी अद्याप 7 चेंडूची फेकी 10 धावा 2 विकेट हे त्याचं सुंदर गोलंदाजीचं कौशल्य राहिलंय. पण इथे मात्र खेळणारी सज्ज असणारे गोलंदाज वोडाफोन वाल टीमचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बंधू पंचांचा इशारा लेग बॅटच्या सुरुमध्ये सिंगल आणि 1च्या साह्याने संघ जाऊन पोहोचला 25 धावा फलकावर. रोहित या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. एक चांगली कामगिरी आपण पाहिली. हे षटक फेकत असताना स्वप्नील पाटील अर्थात चुंडी वगैरे याचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाज करण गोंसलकर पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असणारे. फुलर लेनचा चेंडू जोरदार अपील पंचांकडे केला जातोय. पंचांचा इशारा येतोय. बॅटकट 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. अगदी सुंदर चेंडूची फेकी आपण पाहिली आणि त्यानंतर या चेंडूवरती सिंगल बॅटच्या साह्याने पाहायला मिळाली. 26 धावा धावफलकावरती 2.3 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सुंदर कामगिरी अद्याप राहिली आहे आंबिवली टीमची आणि एक आपल्या नावाला साजेसा खेळ करत असताना मैदानामध्ये स्लोवर फेकलाय. अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न शत्रक्षण त्या ठिकाणी तैनात. आणखी एक विकेट. तिसरा फलंदाज बाद होईल 26 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं कार्य या माध्यमातून फलंदाजी कशा प्रकारे असेल हलक्या हाताने खेळलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न फलंदाज बाद. सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि पंच देखील सांगतात की चेक केलं जाईल. डायरेक्ट हिट करण गोंसलकरनं केलंय. अगदी गोटी नेम ज्याला म्हटलं जातंय. 26 धावा 3 विकेट आणि त्यानंतर या चेंडूवरती एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढील मॅच दोन्ही संघ नायकांना विनंती. जय वागेश्वर हरिग्राम आणि जय गणेश्वर धानसर आणि फलंदाज बाद. धानसर टीम आणि हरिग्राम संघाचा संघनायक टॉस साठी आपण संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. विजय मुंडे आपण सचिन मुंडे यांचे संपर्क साधा. धानसर संघाचे संघनायक उपस्थित झालेत. तुषारजी पोरजी यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. रोनित म्हात्रे नौका खेळाडू मैदानामध्ये. एक चांगली मॅच मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. अगदी अप्रतिम दर्जाचा खेळ सातत्याने या टीमचा राहिलाय. परंतु आज आंबिवली संघाने सर्वांना इम्प्रेस केलं. खूप चांगली गोलंदाजी राहिली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करणचा यशस्वी ठरलाय आणि 4
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण गन्सलकर गोलंदाजी मार्कवरती शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. तिसऱ्या ओव्हरमधील हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर बोलतोय. पंचांचा इशारा अवांतरचा अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 27 धावा धावफलकावरती. महत्वपूर्ण मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचा खेळ या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजीमध्ये सातत्य राखावं लागेल. एखादी साजेदारी भागीदारी करावी लागेल वोडाफोन वाहलच्या या फलंदाजांना. रोहित आपटी बाहेर चेंडू फेकला गेलाय. थोडीशी लेंथ पाठीमागे खेचली त्यानंतर शॉर्ट पॉइंटला चेंडू अडवला जाईल. सिंगलच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 28 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद. प्रथम फलंदाजी करीत असताना वोडाफोन वाहल संघाची धावसंख्या. आकाश घरत स्ट्राईक वरती खेळणारे सज्ज असणारे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय निखिल पाटील. चौथं षटक फेकण्यासाठी सज्ज असणारे निखिल पाटील. तर चला थोडं स्पीडअप करा आंबिवली संघ. धावसंख्या जर आपण पाहिली तर चांगल्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न. 7.33 सरासरी 3 ओव्हरमध्ये धावा जमवल्या 28. शेवटच्या 2 षटकामध्ये कितपत धावा जमवल्या जातील याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. हे मैदान म्हटलं की आउटफील्ड खूप फास्ट आहे. मैदानामध्ये खेळत असताना आपण अनेक वेळा पाहिलाय. पण यावेळेस कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल मनीष पाटीलच्या माध्यमातून. पहिले चेंडू फेकण्यासाठी सज्ज. वेगवान चेंडूची फेकी. पहिल्यांदा चेंडू काहीसा खाली राहतोय. डॉट चेंडू सांगता नितीन पाटील. विकेट किपर कोणतीही चूक करत नाही आणि पहिला डॉट चेंडू फेकला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती निखिलचे षटक. ऑफ स्टिकच्या बाहेर बनणारा चेंडू. पंचांचा इशारा अवांतरचा अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 29 धावा धावफलकावर. 30 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. सुंदर फटका उंचावर मारण्याचा प्रयत्न. उंची असते लांबी कमी. शतरक्षक घेतोय चेंडू खाली. फलंदाज बाद. एकोणतीस धावा झाल्यात. एकोणतीस धावा धावफलकावरती डोल्यात तेल टाकून स्कोरिंग करावी लागेल. एकही चूक होता कामा नाहीये. रोहित आमचे गुणलेखक आहेत आणि 12व्या खेळाडूंना विनंती आहे तुम्ही स्क्रीन वरती पाहू नका. लक्ष ठेवा अगदी. मिहिर घरत नौका खेळाडू मैदानामध्ये. विकेट गमावल्यात 5. अर्धा संघ मैदानातून गायब झालाय. पहिल्या सामन्यामध्ये 34 धावा आपण पाहिल्या ए पूल मधून आणि या ठिकाणी बी पूल मधील पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 3.2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 29 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. WTC च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. राहुल उल्वेकर आणि संपूर्ण टीमचं चांगले योगदान. आणखी एक प्रयत्न पुल करण्याचा प्रयत्न राहिला. बॅटच्या आतल्या भागाला चेंडू स्पर्श करेल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. सुंदर गोलंदाजी सध्या घडीला आपण पाहत आहे निखिलच्या माध्यमातून. अगदी कमी वयामध्ये आंबिवली टीम मध्ये खेळण्याची त्याला संधी मिळाली आणि मिळालेल्या संधीचा सोनं करत असताना हा खेळाडू दमदार कामगिरी करतो आपल्या टीमसाठी. या षटकातील पुढील चेंडू फेकणारी सज्ज असेल निखिल.
आपटी बाद चेंडू शरीरापासून दूरवरची फेकी, पंचांचा इशारा अव्वांतरचा. अव्वांतर धावेने संघ धावून पोहोचला 30 या आकड्यावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना 30 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्रामध्ये सुंदर गोलंदाजी राहिली आहे. टॉस नाणेफेक जिंकली आंबिवली संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि इथे जर मात्र आपण पाहिला थोडासा बॅकफुटला गेलाय वोडाफोन वाल संघ. डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अगदी दमदार कामगिरी करणारा संघ यावेळेस थोडासा खराब क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नसणारे आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 31 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असणारे 31 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. चौकार किंवा षटकाची आतषबाजी या ठिकाणी करावी लागेल. ती अपेक्षेनं संघ मैदानामध्ये पाहत असेल. ती जोडी फायस असणारे रोनित आणि मिहीर ही जोडी मैदानामध्ये. डावखुऱ्या त्याचा फलंदाज मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज असणारे चांगलं क्रिकेट हे खेळाडूंच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलं आहे. पण तुझे विकेट पडत गेले त्यानंतर मात्र थोडासा बॅकफुटला गेला वडाफोन वाल संघ. 31 धावा. निखिल पाटील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेण्यासाठी प्रयत्न बंधू. खराब कॉलिंग. धावचीच्या सर्वांमध्ये फलंदाज बाद, 6व्या क्रमांकाचा फलंदाज बाद होईल 31 या आकड्यावर. दोन धावेने संघ जाऊन पोहोचला. तिसरीचा प्रयत्न नकार दिलाय. तेवढं चांगलं बॅकअप निलेश आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 33 या आकड्यावरती. चला जय गणेश्वर धानसर आणि वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम पण टॉस खेळण्यासाठी लगेचच यावं. चला लगेच त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर 40+ मास्टर वाकडी क्रिकेट संघाचे कर्णधार चंद्रकांत पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलंही सहर्ष स्वागत. वागेश्वराच्या मानपाला 12 वाजता कारवा निघाला. बँजो मास्टर चंद्रकांत जाधव आला. चंद्रकांत जाधव यावं, आपलंही सहर्ष स्वागत. शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असणारे आर्यन पाटील. आणखी एक नवीन चेहरा या टीमला सापडलाय. खूप चांगली गोलंदाजी या विभाग खेळाडूची राहिली. यावेळेस धावसंख्येला रोख लावण्यामध्ये यश आलं गेले. 4 षटकामध्ये धावफलकात धावा लागल्या गेल्यात. 8.25 या सरासरीनं 33 धावा धावफलकात आपण पाहताय. आर्यन पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील तेवढंच महत्त्वपूर्ण असणार आहे. सुंदर कामगिरी आपण पाहिली ज्या खेळाडूंची या ठिकाणी. जर एकंदरीत पाहिले षटक फेकत असताना आणि इथे मात्र पहिला चेंडू वेगवान, वेग आणि वेग पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती. डॉट चेंडूची फेकी आर्यन पाटीलच्या माध्यमातून आणि पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश लाभले गेले. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहता. नितीन पाटील, त्यानंतर निलेश गाताडे असतील, करण गंसलकर असतील, अण्णा गाताडे असतील, यांच्या तालमीमध्ये खेळणारा खेळाडू तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न बंधू. पंचांचा इशारा अव्वांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर अव्वांतर. त्या 5 चेंडूची फेकी बाकी असणारे. 5 चेंडूमध्ये किमान 10 ते 15 धावा जमवण्याचा प्रयत्न वोडाफोन वाल संघाची ही जोडी करेल. फुलर लेनचा चेंडू फेकलाय. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू खाली, फलंदाज बाद. प्रमोद पाटील कोणतीही चुकी केली नाही. सुंदर क्षेत्र झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि आणखी धक्का मिळालाय वोडाफोन वाल टीमला. तर चला, जी आपली वाहने आपण वर आणतात ती कृपया आणू नका. शेतामध्ये पार्किंग केली गेली. आकाश कांबळे,
चल विनंतीचा टॉस साठी या ठिकाणी धानसर संघाचा संघनायक आलाय. आदिग्राम टीमचा संघनायक देखील आलाय. सुंदर फटका यावेळेस क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. मनीष जले आणखी एक विकेट. दमदार गोलंदाजी आणि विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक देखील संघाचे पुरस्कर्ते केतन घरत वांगणी यांच्या वतीने 2000चा पारितोषिक असणार आहे. आणि पहिला गोलंदाज ठरेल का या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेणारा. हा स्पर्धेची पहिली डे नाईट फॉर्मॅट आपण पाहिली आणि बी पोल मधील पहिली मॅच मागील मॅच मध्ये आपण जर पाहिलं अंबे संघाने सामना जिंकलाय. मयूरच्या टीमनं प्रवीण मुंबईकर नौका खेळाडू मैदानामध्ये 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये. कारण ज्या खेळासाठी हा संघ ओळखला जातोय तो खेळ मैदानामध्ये पाहायला मिळाला नाही आणि एकंदरीत जर आपण पाहिलं फलंदाज बाद होऊन माघारी परततोय. एका पाठोपाठ एक धक्के दिले जाते पाटीलनं. ऑन ए ट्रॅकच्या मार्गावरती गोलंदाज हे षटक फेकत असताना सुंदर फटका या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालाय. करंगन मनीष जले खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार आणि 4 धावांनी संघ धावून पोहोचतात. 38-38 धावा धाफलकावर. अडतीस धावा धाफलकावरती लागल्या गेलेत. या षटकातील अंतिम जे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती प्रवीणच्या बॅट मधून हा चौकार आपण पाहिला. 10व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय आणि त्यानंतर धावा जमवण्यासाठी प्रयत्न करतो आपल्या टीमसाठी. बॅटची कडा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल कंप्लीट सिंगलच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचला. 39 धावा धाफलकावरती. पहिल्या सत्रातील अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असेल. डावखुरी आता फलंदाज स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आर्यन पाटीलचं देखील कौतुक करणं गरजेचं असणार आहे. तर मोही अँड साईशा 11 वागेश्वर हरिग्राम संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. तर जय गणेश्वर धानसर संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज आर्यन. सुंदर फटका क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली. साधा सोपा झेल सोडलाय आणि धावा जमिलतील 4 धावेने संघ धावून पोहोचलाय. 5 षटकांचा खेळ समाप्त. 43 धावा धाफलकावरती लागल्यात. हॅलो आगे जोडून घे टॉस करतात.
हॅलो. चला आता डीजे सर्व आता परफेक्ट तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया मंगेश यांच्याकडे. आमचे दामू पाटील एकेकालचा 40+ बेतात बादशाह आणि त्यांच्या समेत बँजो मास्टर चंद्रकांत जाधव यांचंही सहर्ष स्वागत. आणि दामू पाटील यांच्या वतीने डीजे आपल्यासाठी 100 रुपये आणि कॉमेडी डिपार्टमेंट साठी 100 रुपयाचं पारितोषिक. मच रॉकस्टार. थँक्यू सो मच दीपक पडके सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिल्याच बॉलमध्ये आक्रमण केल्या सलामीची जोडी फलंदाज निलेश गाताडे आणि त्याला साथ देत असताना करण गणसोलकर. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल शिवसेनेचे दमदार नेतृत्व तथा उपसरपंच सन्मान्य दीपक शेठ घरत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. तर सेकंड सत्रामध्ये लक्ष पाहिलं तर 44 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा आहे. तर दीपक शेठ घरत यावं व्यासपीठावरती. आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. जबरदस्त फाईट तुम्ही मैदानावरती पाहताय. तर इथे आता करणच्या बॅटमधून षटकार आला. 6च्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहिली फलकावरती तर संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती. लक्ष पार करायचा सुरुवात भरपूर चांगली. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही आणि इथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पहिला षटक गोलंदाज तुम्ही सुदेशला पाहता. पहिल्या बॉलवरती षटकार, सेकंड बॉलवरती सिंगल पाहिली, तिसऱ्या बॉलवरती षटकार आणि चौथा बॉल निर्धाव आलाय. टोटल 4 चेंडूंच्या अखेरीस फलकामध्ये धाबा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती. 5 षटकांची मॅच 30 बॉल मध्ये 44 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरल्या गावदेवी आंबिवली. प्रहार केला, फटका चांगला बॅटच्या रडार मध्ये ब्लॅक स्क्रीनच्या वरनं हा फटका एक्झिक्यूट केला करण गणसोलकरच्या बॅट मधून. हा दुसरा षटकार. ब्लास्ट सध्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतं. चांगला खेळ सध्या करण गणसोलकरचा पाहायला मिळतं. संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ 19 या आकड्यावरती गावदेवी आंबिवली टीमला जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट सध्या आपल्याला पाहायला मिळतं. थोडासा लेटकट केल्याचा प्रयत्न, बॅटची एज, पहिला धक्का. बॅटिंग करत असताना गावदेवी आंबिवली टीमला फलंदाज करण गणसोलकर बॅक टू द पवेलियन. चला फास्ट केला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकामध्ये धावा पाहिल्या तर गावदेवी आंबिवली संघ जाऊन पोहोचला टोटल 19 या आकड्यावरती. पहिला धक्का देखील शेवटच्या बॉल मध्ये दिला. खरं तर गोलंदाज सुदेशना करण गणसोलकर मैदानातून बाहेर झाला. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. निखिल पाटील हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. सुरुवात चांगली, त्याच्यानंतर शेवटच्या बॉल मध्ये विकेट आली. थोडासा बॅकअप कमबॅक शेवटच्या बॉल मध्ये केला गोलंदाज सुदेशना. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोहित चिर्लेकर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. कमबॅक करावा लागेल, त्याच्यासाठी विकेट खूप काही महत्वाचे असतील. गोलंदाजी करत असताना सध्या ओडाफोन वहाल टीमला. समोर फलंदाज पाहिलं तर निलेश गाताडे, एक थाकड फलंदाज मैदानावरती सध्या इन ऍक्शन मध्ये. सेकंड षटक रोहित, दुसरा टर्म कार्ड, पहिलाच बॉल. अगदी वेगवान बॉल होता, हलक्यात ड्राईव्ह केल्या. क्षेत्ररक्षक आहेत, उत्सवतील फेकतील तोपर्यंत संधी साधली
आणि या बॉलवरती सिंगल धावेला प्राधान्य दिलं. एकच्या मदतीनं संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. स्ट्राईक देखील रोटेट झाली. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज सध्या तिसऱ्या क्रमांकासाठी दाखल झालाय. निखिल पाटील सध्या इन ऍक्शन मध्ये. 20 धावा धाव पुस्तकावरती 44 धाव्यांचं लक्ष पार करायचा गावदेवी आंबिवली टीमला. सेकंड बॉल गोलंदाज तयार. वेगवान बॉल, परफेक्ट लाईन आणि अगदी चांगला हा बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाज रोहितनं आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. बॅकअप कमबॅक हवा मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना ओडाफोन वहाल टीमला. पुढचा बॉल गोलंदाज रोहित समोर निखिल पाटील. प्रहार केलाय. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय. एक ठप्पा बाउन्स ओर द रोप 4 चौकार. चौकार आलाय. 4च्या मदतीनं संघ 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गावदेवी आंबिवली. 30 बॉल मध्ये 44 धाब्यांचं तर लक्ष्य पार. कानावचे पोलीस पाटील भरत दिसले यांचं आगमन झालं. यावं आपलंही सहर्ष स्वागत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा रोहित. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. समोर निखिल. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. पाठची एच यष्टीरक्षक चुकी करणार नाहीये. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी आंबिवली टीमला. लागल्या. दुसरी विकेट मैदानातून बाहेर झाल्या. हॅलो. तर बघा मच्छिंद्र मात्रे, दामू पाटील आणि बँजो मास्टर चंद्रकांत जाधव यांच्या वतीने डीजे आपल्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला. संघाचा संघ नायक नितीन पाटील सध्या मैदानावरती दाखल झाला. 20 या आकड्यावरती 24 या आकड्यावरती दुसरा धक्का गावदेवी आंबिवली टीमला लागला. क्रिकेटचं सीसी फॉर कंट्रोल मॅच मध्ये करावा लागेल. विकेट वाचून आता चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. बॅटिंग करत असताना नितीन पाटील आणि फलंदाज निलेश गाथाडेला. सलामीचा खेळाडू सध्या निलेश गाथाडे नॉन स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक वरती टीमचा संघनायक अगदी क्लासिकल फटका, कव्हरच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केला. टायमिंगचा वापर केला आणि अंतिम मोमेंटला चेंडूची अडवणी होती आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकावरती टोटल धावा पाहिल्या तर संघ 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 26 धावा धावपुस्तकावरती. अगदी समजदारीनं क्रिकेट सध्या मैदानावरती कॅप्टन नितीन पाटीलचं पाहायला मिळतं. पुढचा बॉल गोलंदाज तयार. रोहित हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली होती. अचूक टप्प्यावरती नियंत्रित बॉल डिलिव्हर केला आणि शेवटचा बॉल निर्धाव आला. अशा रीतीनं 2 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिला तर संघ 26 या आकड्यावरती. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय बलिराम पाटील साहेबांना आपण पाहतो. आमचे वासुदेव शेलके साहेब एक दिग्गज पॅकर, वारकरी संप्रदायाचे व्यक्तिमत्व. संजू यांचे काका रतन पाटील हे देखील स्पर्धेचा आनंद घेतात. आमचे दत्ता असतील त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समवेत आपण या ठिकाणी पाहता आमचे पोलीस पाटील भरत दिसले यांचंही सहर्ष स्वागत. आणि के डीजे
हंसिका डीजे साऊंड सर्व्हिस यांना आपण या ठिकाणी पाहताय. अनिकेत, सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. सध्या तुम्ही पहिल्या फेरीतील ही मॅच पाहताय. त्याच्यानंतर दुसरी मॅच तुम्हाला मोही अँड साईश 11 वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम विरुद्ध जय गणेश्वर धानसर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरं षटक गोलंदाज आकाश. पहिला बॉल प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. ओ इथे जजमेंट चुकला. कॅच ड्रॉप चिबंदान फलंदाज निलेश गाताडेला आणि या बॉलवरती धावा आल्या त्या मात्र 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. धावपुस्तकावरती टोटल धावा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचला टोटल 28 या आकड्यावरती. चिबंदान दिला मॅच मध्ये निलेश गाताडेला. 18 मध्ये 18 वाजवायच्या, त्याच्यामुळं प्रत्येक खेळाडूला अगदी चांगलं योगदान देणं हे खूप गरजेचं आहे. आणि अशा स्थितीमध्ये सध्या जीवनदान या मॅच मध्ये निलेश गाताडेला. 28 धावा धावपुस्तकावरती. येणारे 17 बॉल 16ची गरज अंबिवली टीमला. लाईन पाहिली जाईल. ऑप्शनच्या बाहेर बॉल. संदीप पारकर सरांचा इशारा आला की इट इज वाईट. अवंतर धावी जोडली जात्या आणि अवंतरच्या मदतीनं धावपुस्तकावरती धावा टोटल 29 या आकड्यावरती सध्या गावदेवी अंबिवली. निलेश गाताडे इन ऍक्शन मध्ये सलामीचा खेळाडू आणि तेवढाच चांगला खेळ सध्या मैदानावरती साकारत असताना निलेश गाताडे या बॉलवरती धावले. सिंगल डबलनं देखील काम बनवू शकते. मात्र कोणत्या रणनीतीनुसार फलंदाजी मॅच मध्ये केली जाईल बॅटिंग करत असताना गावदेवी अंबिवली टीमच्या माध्यमातून संघ नायक नितीन पाटीलनं आज ओपनर फलंदाज तुम्ही निलेश गाताडे सध्या जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळतं. षटक तिसरं बॉलिंग ट्रॅक वरती आकाश गरत हा तिसरा ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. विकेटची गरज आहे. सामना जिंकायचा असेल ना वडाफोन वहाल टीमला तर प्रत्येक गोलंदाजाला 100% कमिटमेंट 100% योगदान मॅच मध्ये द्यावं लागेल. फुल टॉस बॉल. पंचांचा इशारा की नो बॉल. अतिरिक्त ही धाव जोडली जाईल. आईक प्रॅक्टिस साठी रेफर घेतला. बॉलिंग टीम रिव्ह्यू. यस, आईट प्रॅक्टिस साठी हा रिव्ह्यू घेतला. ऑन स्क्रीन चेक केले जाईल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत देऊ. WTC ही वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना यस नो बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाताना अतिरिक्त धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकामध्ये धावा पाहिला तर 31 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. गोलंदाजावरती आक्षेप घेतला. चला विनंती असेल संजू आपण मैदानावरती जा. गोलंदाजावरती आक्षेप घेतला. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. यस, तर 31 धावपुस्तकावरती षटक तिसरं मार्गस्थ. फ्रीटचा बॉस समोर नितीन पाटील टीमचा संघ नायक गोलंदाज आकाश. फ्रीटचा बॉल. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही. या मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगल धाबेला प्राधान्य दिलं जातं. 1च्या मदतीनं संघ 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 44 धाब्यांचं लक्ष अजूनही पाहिलं तर 12 धाब्यांची गरज येणारे 15 बॉल मध्ये. 2 मोठे फटके सामन्याला फिनिश करेल. मात्र कशा रीतीने खेळ मैदानावरती साकारलं जाईल. गोलंदाज तयार. प्रहार केला. फटका चांगल्या डीप बाकवस कबलेच्या दिशेनं बॉल अगदी बॉर्डलाईनच्या बाहेर चालला. 6 धाब्यांसाठी षटकार. षटकाराला फलंदाज निलेश काताडेच्या बॅट मधून 6च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला टोटल 38 या आकड्यावरती.
6 धाब्यांची गरज. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये पकडल्या झेल संपलाय. निलेशचा केला धक्का लागले तिसरा गावदेवी आंबेली टीमला. तर तिसरा विकेट मैदानातून बाहेर झाला. वैयक्तिक 17 धावांची खेळी साकारली फलंदाज निलेश गाताडेनं आणि त्याची विकेट मैदानातून बाहेर. आता नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. प्रमोद पाटील हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. अवघ्या 6 धावांची गरज गावदेवी आंबेली टीमला. पुढचा बॉल गोलंदाज आकाश घरत हा तिसरा ट्रम्प कार्ड सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. क्रॉस केल्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. गावदेवी आंबेली टीमला. पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिलं तर अगदी चांगली गोलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजानं चांगलं योगदान दिलं आणि अवघ्या 30 बॉल मध्ये 43 धावेवरती रोखलं. बॅटिंग करत असताना ओडाफोन वहाल टीमला. त्याच्यानंतर सेकंड सत्रामध्ये 44 धाव्यांचा लक्ष घेऊन मैदानावरती गावदेवी आंबेली संघ उतरला आणि तो लक्ष पार करत असताना चांगल्या स्थितीमध्ये सध्या आंबेली संघ. 12 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला रोहित चिर्लेकर. सकस स्पेल फेकण्यासाठी ज्याचा वापर केला ओडाफोन वहाल टीमला. समोर संघ नायक सरसेनापती नितीन पाटील. एक षटका टोकला तर केतन शेट घरत यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अलक्यातन ड्राईव्ह केला. पुश करो खुश रहा मंत्र जपला सध्या नितीन पाटीलला आणि या बॉल मध्ये दाब आले सिंगल. एकच्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल 39 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. 5 धाव्यांची गरज येणाऱ्या 11 बॉल मध्ये. समोर फलंदाज पाहिलं तर प्रमोद पाटील 5व्या क्रमांकासाठी मैदानामध्ये दाखल झाला आणि तो फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. सिंगल डबल काम बनवू शकते मात्र कशा रीतीने खेळ साकारले जाईल. गोलंदाज तयार. वेगवान बॉल. पन्नाट वेग होता. लेंथ लाईन चांगली होती आणि सरळ इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. समीकरण पाहिलं तर येणारे 10 बॉलना 5 धाब्यांची गरज आहे आंबेली टीमला. समोर प्रमोद पाटील 5व्या क्रमांकासाठी सध्या मैदानामध्ये दाखल झाला. अकाउंट सध्या ओपन केलं नाहीये. पुढचा बॉल गोलंदाज रोहित. ऑन साइडला खेळला. अलाउन द कार्पेटचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत संधी साधली. या बॉल मध्ये सिंगल धाव कंप्लीट केली. एकच्या मदतीनं संघ 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 4 धाव्यांची गरज आहे मॅच मध्ये आंबेली टीमला. नितीन पाटील टीमचा संघ नायक आणि तेवढाच चांगला खेळ सध्या साकारत असताना सिंगल डबल काम बनवू शकता आणि त्याच रणनीतीनुसार सध्या नितीन पाटीलची फलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. एक षटकासाठी कॅश प्राइज देखील आहे. केतन शेट गरज यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल गोलंदाज रोहित. टायपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. सिंगल डबलला धावफलक खालतं ठेवलं आणि संघ जाऊन पोहोचला. टोटल 41 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक असतील 8 आणि 8 मध्ये करायच्यात अजूनही 3 धाबा. 8 बॉल 3 चं समीकरण. रोहित चांगले गोलंदाजी करतोय.
मात्र विकेटची देखील खूप गरज आहे गोलंदाजी करत असताना वोडाफोन वहाल टीमला. चला थोडा फास्ट केला, विनंती करेन मी. पुढचा बॉल रोहित, वेगवान बॉल. ओ इथे मात्र घडलं काय तर चेंडू निघून चाललाय. 4 धावेसाठी 22 मध्ये चौकार हा सामना जिंकला. अभिनंदन टीम गावदेवी अंबिवली. हार्ड लक वोडाफोन वहाल संघ. थँक्यू व्हेरी मच. चला हा सामना जिंकलाय तो म्हणजेच गावदेवी क्रिकेट संघ आंबिवले. आमचे वासुदेव शेळके साहेबांनी किरण घरत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहिलात. तक्ष्वी पालकर 11 वोडाफोन वाल संघ देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिलात. मात्र त्या संघाला इथे पराभवाचा सामना करावा लागला. हडलक टीम तक्ष्वी पालकर वोडाफोन वाल आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम गावदेवी आंबिवली. तर सामन्याचा सामनावीर करण घनसोलकर ठरला या सामनावीर. करण याबा आणि चला टॉस विनिंग कॅप्टन या ठिकाणी तुषार व जय गणेश्वर धानसर संघ. चला आपले खेळाडू घेऊन आपण लगेचच मैदानावरती जावा आणि मोही अँड साईशा 11 बागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम आपले खेळाडू घेऊन आपण खेळाडू कक्षामध्ये जावं आणि लगेच आपली सलामी जोडी मैदानात पाठवायची आहे. चला लाईनअप करून या मैदानातून बाहेर टीम आंबिवली. चला लगेचच खेळाडू कक्ष खाली करा आंबिवली संघाने. या आपण लगेच तिथे दुसरी मॅच ऑन होईल तर रात्र होईल आपल्याला. या तर टॉस करूया आपण, माफ करा इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. मी वासुदेव शेळके मामा यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात यावी. चला तुषार जाऊ दे आपले खेळाडू लगेचच मैदानावरती. बघा खेळवाचा कोणाला आदातला खेळायचा का दुसऱ्याला खेळवाचा? आदातला खेळवलाय का? चला रोहन आदातला खेळवलाय, दुसऱ्याला 12वा पाठवला. ती चर्चा चालू होती. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. करण यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. चला आता उशीर लावू नका प्लीज, विनंती असेल धानसर संघ आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि साईशा अँड मोही 11 वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम आपली सलामीची जोडी आपण मैदानात पाठवायची आहे. कारण यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. सर्व सामने फ्रेश होतील ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि आज 2 संघ इथे क्वालिफाय केले जातील. हडलक तक्ष्मी पालकर वोडाफोन वाल क्रिकेट संघ तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. आपण या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालात, चांगला खेळ झाला, परंतु धाबा कुठेतरी थोड्याशा कमी पडल्या आणि त्याच्यामुळे हा सामना त्यांना गमवावा लागला. कारण यावं लगेचच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. चला सोपान आपले सलामीचे फलंदाज लगेचच मैदानात पाठवा. आपणास विनंती असेल पंच आपण देखील लगेच मैदानाचा ताबा घ्या. इथे वासुदेव शेळके साहेब संघाचे पुरस्कर्ते यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देत आहोत करण घनसोलकरला, ज्याने दमदार कामगिरी केली आणि जवळजवळ गोलंदाजी करत असताना